पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. बिहारमध्ये 13,000 कोटी तर पश्चिम बंगालमध्ये 5,200 कोटींच्या विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षावर तोडगा काढण्याबाबत चर्चेत भर. ऑनलाईन गेमिंग विषयक विधेयकातून भारताला गेमिंग, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते. पंतप्रधान. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशिया दौऱ्यात घेतली राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांची भेट. अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. अमृत आणि नगरोत्थान प्रकल्पांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर आता होणार कडक कारवाई. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या संदर्भात महत्त्वाचे निर्णय. आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा सणानिमित्त राज्याच्या ग्रामीण भागात बाजारपेठांमध्ये उत्साह. आजच्या दिवशी मातृदिनही साजरा. मुंबईत झालेल्या 18व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकाची कमाई. आणि कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतीय चमूला सुवर्णपदक तर कनिष्ठ गटात अभिनव शॉची सुवर्णपदकाला गवसणी.